हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील मॅनेजमेंट अकाउंटिंग चॅप्टर 2 रेशो ॲनालिसिस, तर यामधील आपण आज प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर पार्ट 1 मध्ये मी जे फॉर्म्युले रेशो ॲनालिसिस या चॅप्टरमधील जे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत तर ते फॉर्म्युले याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये रेशो ॲनालिसिस या प्रकरणातील म्हणजेच या युनिटमधील आपण आज प्रॉब्लेम पाहणार आहोत. SRTMUN म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील अगदी तेच क्वेश्चन मी इथे घेत असते. तर पहा, आपण उशीर न करता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. परंतु त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. तर आज मी पूर्ण हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही, कारण प्रॉब्लेम समजून घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम समजला नाही तर तुम्हाला सोडवता येणार नाही. तर पहा, सगळ्यात आधी आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊयात. प्रॉब्लेममध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर पहा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ सुधा कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2070, लायबिलिटी साईड दिलेली आहे अमाऊंट आणि असेट अमाऊंट. तर पहा, लायबिलिटीमध्ये शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख, जनरल रिझर्व दिलेले आहेत 1 लाख, प्रॉफिट अँड लॉस आहे 1 लाख, डिबेंचर आहेत 2, 20,000, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 30,000, प्रपोज्ड डिव्हिडंट आहेत 10,000, बँक ओव्हरड्राफ्ट आहे 40,000. असेट साईडला पहा, फिक्स्ड असेट दिलेले आहेत 2,50,000, स्टॉक आहे 60,000, सन्ड्री डेटर्स आहेत 30,000, बिल्स रिसिवेबल आहेत 10,000, कॅश ऑफ ॲट बँक आहे 30,000, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत 20,000. अशी टोटल आपली आहे 4 लाखाचं बॅलन्स शीट आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे म्हणजेच इन्कम स्टेटमेंट हे दिलेलं आहे. सेल्स किती दिलेले आहेत 1,50,000, त्यातून लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे तर 1 लाख, ग्रॉस प्रॉफिट किती आहे तर 50,000, लेस केलेला आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 25,000, नेट प्रॉफिट आहे 25,000. इथे काय करायला सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट करंट रेशो, लिक्विड रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो, ऑपरेटिंग रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो. तर हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, फॉर्म्युला कसा तुम्हाला लिहायचा आहे आणि कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा तर ते आज मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर पहा, पहिला आहे करंट रेशो. तर करंट रेशो याचा फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं करंट रेशो याचा फॉर्म्युला. तर काय आहे, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर तुम्हाला फॉर्म्युला हा लिहून घ्यायचा आहे. तर पहा, फॉर्म्युला काय आहे, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर पहा, प्रॉब्लेममध्ये कोणकोणत्या करंट असेट आहेत तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर बघा, करंट असेट कोणकोणते आहेत, स्टॉक, डेटार्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचे नाहीत, ठीक आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस हे तेवढं घ्यायचं आहे. तर लिहा, करंट असेटमध्ये किती काय आहे, स्टॉक दिलेलं आहे प्लस सन्ड्री डेटास, मी असं करते, त्यानंतर बिल्स रिसिवेबल प्लस कॅश ॲट बँक. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे एक्झाममध्ये सुद्धा लिहित असताना, प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस डिवायडेड बाय काय सांगितलेलं आहे, करंट लायबिलिटीज तुम्हाला सांगितलेले आहेत. तर करंट लायबिलिटीज पहा, प्रॉब्लेममध्ये काय काय आहेत. करंट असेट आणि करंट लायबिलिटी हे लिहित असताना तुम्हाला अगदी बरोबरच लिहायचं आहे, कारण जे पुढचे तुम्हाला लिक्विड रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो हे कॅल्क्युलेट करायचं आहे पूर्ण डिपेंड कशावरती आहे तर करंट रेशोवरती, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला एकदम व्यवस्थित हे लिहायचं आहे. तर बघा, लायबिलिटी साईडला तुम्हाला करंट लायबिलिटीज दिल्या जातील. त्यामध्ये काय काय आहे, सन्ड्री क्रेडिटर्स, प्रपोज्ड डिव्हिडंट आणि बँक ओव्हरड्राफ्ट. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. मी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं होतं, म्हणजेच फॉर्म्युले देत असताना तुम्हाला इथे काय काय करंट लायबिलिटीज आहेत ते पूर्ण लिहून दिलेलं होतं. तर पहा,
सन्ड्री क्रेडिटर्स प्रपोज्ड डिव्हिडंड, सन्ड्री क्रेडिटर्स प्लस प्रपोज्ड डिव्हिडंड प्लस बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर तुम्हाला इथे खाली याच्या अमाऊंट लिहून घ्यायच्या आहेत. पहा स्टॉक किती दिलेला आहे, तर इथे बघा 60,000. तुम्हाला जर प्रॉब्लेम समजला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात, नाही समजला असेल तरीसुद्धा तुम्ही सांगायचं आहे. पहा स्टॉक आहेत 60,000, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 30,000, बिल्स रिसिवेबल किती आहेत 10,000, कॅश ॲट बँक किती आहे 30,000, त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत 20,000. त्यानंतर करंट लायबिलिटीच्या टोटल लिहून घ्यायच्या आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत 30,000, त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड आहे 10,000, बँक ओव्हरड्राफ्ट आहे 40,000. त्यानंतर याची सगळ्याची टोटल करा. 60,000 प्लस 30,000 90,000, 10,000 1,00,000, 1,50,000 ही झाली तुमची करंट असेट. तर 1,50,000 तुमची करंट असेट आली. त्यानंतर डिवायडेड 30,000 प्लस 10,000 40,000 आणि हे 40,000 80,000 ही झाली तुमची करंट लायबिलिटीज. तर तुम्हाला याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1,50,000 डिवायडेड बाय 80,000 किती येईल, करा बरं तुम्ही कॅल्क्युलेट आणि बघा किती येतं तुमचं उत्तर. तर बघा कॅल्क्युलेट करा. त्यानंतर 1.875 इज इक्वल टू 1 अशा पद्धतीने तुम्हाला करंट रेशो हा येईल. त्यानंतर सेकंड काय सांगितलेलं आहे पहा, लिक्विड रेशो. तर इथे लिहा लिक्विड रेशो. तर लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर पहा लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. तर लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. तर पहा तुम्हाला आधी लिक्विड असेट कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहे, नंतर फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. कधीही क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा आन्सर सोडवत असताना तुम्हाला फॉर्म्युल्याच्या खाली 4 लाईन सोडायच्या आहेत, जेणेकरून त्यानंतर तुम्हाला इथे लिक्विड असेट तुम्हाला अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला लिक्विड असेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युलासुद्धा दिलेला होता. आणखीन एकदा पहा, लिक्विड असेटचा फॉर्म्युला टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. तर टोटल करंट असेट प्लस इथं टोटल करंट असेट मायनस, इथे मायनस करा, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला, क्लोजिंग स्टॉक आणि काय आहे प्रीपेड एक्सपेन्सेस सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे इथे प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस लिहा इज इक्वल टू टोटल करंट असेट किती आलेली आहे, आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 1,50,000. 1,50,000 मायनस क्लोजिंग स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. तर क्लोजिंग स्टॉक किती आहे प्रॉब्लेममध्ये 60,000. 60,000 लिहा. त्यानंतर प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस किती आहेत तर 20,000. त्यानंतर पहा 1,50,000 ॲज इट इज लिहा. 60,000 प्लस 20,000 80,000. त्यानंतर 1,00,000 मायनस 50,000, यातून 80,000 लेस करा, राहतील किती 70,000. किती राहतील तर 70,000. ही काय आली आपली लिक्विड असेट आली. त्यानंतर तुम्हाला लिक्विड लायबिलिटी ही कॅल्क्युलेट करायची आहे. तर कशा पद्धतीने करणार पहा, याचा सुद्धा फॉर्म्युला आहे. लिक्विड लायबिलिटी इज इक्वल टू टोटल करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. तर तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. टोटल करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. तर बँक
इथे तुम्ही पूर्ण लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. तर टोटल करंट असेट किती आलेली आहे आपली 80,000. तर हे 80,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर मायनस बँक ओव्हरड्राफ्ट किती दिलेला आहे बघा लायबिलिटी साईडला 40,000. तर 40,000 80,000 मायनस 40,000 करा, किती राहतील तर 40,000 ही राहिली तुमची लिक्विड लायबिलिटीज. तर इथे फॉर्म्युल्यामध्ये लिहा काय आले आहे. लिक्विड असेट किती आलेले आहेत 70,000 डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी आत्ताच काढली आपण 40,000. तर 70,000 डिवायडेड बाय 40,000 करा, किती येईल. तर डिवायडेड केल्यानंतर 1.75 येईल. आता आपला रेशो किती आहे 1:1. हे झाली तुमची करंट रेशो, लिक्विड रेशो झाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला लिक्विड रेशो करंट रेशो हे कॅल्क्युलेट करायचं आहे. थर्ड काय सांगितलेलं आहे आपल्याला डेटर्स टर्नओव्हर रेशो. तर थर्ड तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. तर पहा डेटर्स टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला काय आहे. तर पहा इथे पहा टोटल डेटर्स डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज. तर पहा टोटल डेटर्स. तर पहा डेटर्स टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला आहे टोटल डेटर्स डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज. तर पहा टोटल डेटर्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे. तर पहा टोटल डेटर्स म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे मी इथे लिहून दिलेला आहे. सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज. तुम्हाला आता यामध्ये अमाऊंट पुट करायचे आहेत. पहा सन्ड्री डेटर्स किती दिलेले आहेत 30,000 प्लस बिल्स रिसिवेबल किती आहे 10,000. त्यानंतर क्रेडिट सेल्स किती दिलेले आहेत पहा इथे इन्कम स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सेल्स दिलेले असतात. तर 1,50,000 तुम्हाला इथे क्रेडिट सेल्स हे दिलेले आहेत. 1,50,000 इंटू 360 डेज. तर कॅल्क्युलेशन करा 30,000 प्लस 10,000 हे झाले 40,000. 40,000 डिवायडेड बाय 1,50,000 इंटू 360 डेज. कॅल्क्युलेशन करा किती येतं पहा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 96 येईल. तर हे उत्तर आपलं 96 डेज हे येणार आहे. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करून पहा. चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तसं काही चुकलेलं नाही, परंतु तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर पहा फोर्थ रेशो आपल्याला कोणता कॅल्क्युलेट करायचा आहे फिक्स असेट टर्नओव्हर रेशो. तर याचा फॉर्म्युला काय आहे तर पहा फिक्स असेट टर्नओव्हर रेशो. फोर्थ फिक्स असेट टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू. तर फिक्स असेट टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला काय आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय नेट फिक्स्ड असेट. तर याच्या अमाऊंट पुट करून घ्यायचे आहेत. तर बघा फिक्स असेट टर्नओव्हर रेशो 1,00,000 डिवायडेड बाय 2,50,000. तर नेट फिक्स्ड असेट कोणती घ्यायची आहे जी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये फिक्स असेट म्हणून दिलेली आहे. किती दिलेली आहे तर 2,50,000. ठीक आहे. तर 2,50,000 तुम्हाला डिवायडेड बाय करायचं आहे. किती येईल 0.4. हे आन्सर तुमचा टाईम्समध्ये येणार आहे. टर्नओव्हर असल्यामुळे इथे उत्तर तुमचं काय येईल तर टाईम्समध्ये येईल. ठीक आहे. त्यानंतर पहा तुम्हाला पुढला रेशो कोणता काढायचा आहे ऑपरेटिंग रेशो. तर ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्ड इंटू 100. तर इथे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत का आपल्याला तर नाही. तर प्रॉब्लेममध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहे तर 1,00,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इथे दिलेले नाहीत त्यामुळे नील. डिवायडेड सेल्स किती आहेत तर 1,50,000 इंटू 100 करा. किती येईल आन्सर तर 66.67% तुमचा ऑपरेटिंग रेशो हा येणार आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा
स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिलेला होता. तुम्हाला इथे गोळी सोडायची आहेत आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय आहे, तर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर तुम्हाला सेल्स किती दिलेले आहे, तर 1,50,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट किती दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये पहा. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 50,000. तर हे 50,000 तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर 1,00,000 मायनस 50,000, 1,50,000 मायनस 50,000 राहिले किती, 1,00,000. तर हे आलं तुमचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला काय आहे, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही, ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे का, तर हो दिलेला आहे 60,000. तर या सिच्युएशनमध्ये काय करायचं, तर ओपनिंग स्टॉक दिलेला नाही. तुम्हाला मी एक नोट दिलेली होती, तुम्ही इथे या प्रॉब्लेमच्या खाली तुम्ही एक नोट लिहून घ्या. तर ती नोट कोणती आहे, तर पहा, इफ इन द प्रॉब्लेम ओनली क्लोजिंग स्टॉक इज गिवन देन ॲज्युम क्लोजिंग स्टॉक इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकला ॲव्हरेज स्टॉक हे ॲज्युम करायचं आहे. तर हा तुमच्या प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे, 60,000. त्यामुळे काय करायचं आहे, तर ॲव्हरेज स्टॉक किती येईल तुमचा, तर 60,000. तर कॉस्ट ऑफ गुड्स किती आलेला आहे, तर 1,00,000 डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक किती आहे, तर 60,000. तर 1,00,000 डिवायडेड बाय 60,000 करा, किती येईल, करा लवकर. डिवायडेड बाय 60,000 किती येईल, तर 1.6667. तर 1.67. तर हा रेशो टर्नओव्हर आहे, त्यामुळे हा काय येणार आहे, तर टाइम्समध्ये येणार आहे. त्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे पहा, डेप्ट टू इक्विटी रेशो. तर याचा फॉर्म्युला काय आहे, ते फॉर्म्युले पाहिले नसतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पार्ट 1मध्ये मी पूर्ण फॉर्म्युले दिलेले आहेत, ते फॉर्म्युले तुम्हाला पाहायचे आहे. तर डेप्ट टू इक्विटी रेशो याचा फॉर्म्युला काय आहे, एक्सटर्नल लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटीज. तर एक्सटर्नल लायबिलिटीज आणि इंटरनल लायबिलिटीज तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे 2 लाईन सोडा. तर सगळ्यात आधी तुम्हाला इंटरनल लायबिलिटीज, इंटरनल लायबिलिटीज अगोदर तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. कारण काय आहे पहा, एक्सटर्नल लायबिलिटी आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर टोटल लायबिलिटीज मायनस इंटरनल लायबिलिटीज. त्यासाठी अगोदर आपण इंटरनल लायबिलिटीज हे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर इंटरनल लायबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, तर शेअर कॅपिटल, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस. तुम्हाला पहा इथे काय दिलेलं आहे, शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस ही काय झाली, तर इंटरनल लायबिलिटीज झाली. तर इथे लिहा, ॲड करा, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती आहे शेअर कॅपिटल, 1,00,000, जनरल रिझर्व 1,00,000 आणि प्रॉफिट अँड लॉस 1,00,000. तर इथे लिहा 1,00,000 प्लस रिझर्व 1,00,000 प्लस प्रॉफिट अँड लॉस 1,00,000. याची टोटल करा, किती येईल, तर 3,00,000. ही झाली आपली इंटरनल लायबिलिटी झाली 3,00,000. त्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटीज कॅल्क्युलेट करा. एक्सटर्नल लायबिलिटी इज इक्वल टू काय आहे याचा फॉर्म्युला, टोटल लायबिलिटीज मायनस
मायनस काय आहे इंटरनल लायबिलिटीज. तर टोटल लायबिलिटी पहा, टोटल किती आहे लायबिलिटीची 4 लाख. 4 लाख आहे टोटल लायबिलिटी. कुठली घ्यायची आहे तर इथली पहा, टोटल लायबिलिटी 4 लाख. त्यानंतर मायनस इंटरनल लायबिलिटी किती आहे 3 लाख इज इक्वल टू किती आले तर 1 लाख. ही झाली एक्सटर्नल लायबिलिटीज. तर अमाऊंट इथे फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. पहा एक्सटर्नल लायबिलिटीज किती आहेत तर 1 लाख आणि इंटरनल लायबिलिटीज किती आहेत तर 3 लाख इज इक्वल टू, तर 1 लाख भागिले 3 लाख किती येईल कॅल्क्युलेट करा. 0.333 येणार आहे. तर हे आपलं पर्सेंटेजमध्ये याचा आन्सर येणार आहे याला 0.33. तर अशा पद्धतीने तुमचा डेब्ट टू इक्विटी रेशो हा आलेला आहे. जर यात काही समजलं नसेल किंवा कुठला फॉर्म्युला कशा पद्धतीने पुट करायचा, कोणती अमाऊंट कुठे घ्यायची, जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी आणखीन प्रॉब्लेम तुमच्यासोबत घेणार आहे जेणेकरून तुमची जास्तीत जास्त ही प्रॅक्टिस होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला रेशो ॲनालिसिस या चॅप्टरमधील प्रॉब्लेम हे सॉल्व करायचे आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत ज्यात तुम्हाला प्रोप्रायटरी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तर हे सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.